सो इन्शुलिन तयार होणं आणि इन्शुलिनची परिणामकारकता असणं, तर मग किडनी फेल होणं, नजर अंधुक होणं, नपुसकत्व, पायाची जळजळ आणि शेवटी सगळ्याचा परिणाम शरीरावरती एकच, अवयव खराब होणं. सो बरेच लोक म्हणतात मला काहीच त्रास नाही. पेशंटच्या दृष्टीने महत्त्व काय आहे की माझं डायबिटीज नियंत्रणात आहे की प्रेग्नन्सी संपली की तो खाली येतो पण नंतर परत येऊ शकतो. लहान मुलांमध्ये अगदी डायबिटीज होतो. एक डोस जर इन्शुलिनचा त्यांना मिळाला नाही तर त्यांच्या जीवावर बेतू शकतो. मला डायबिटीज नव्हता, मला कोविडनीच झाला. माणूस येतो, टेस्ट करतो, अरे हे कुठनं आलं, काही नाही आहे मला. अशा वेळेला इनफॅक्ट प्रिव्हेंटिव्ह डायग्नॉस्टिक्सचा खूप महत्त्वाचा रोल येतो. नमस्कार. काय विलक्षण आणि दुग्ध शर्करा योग आहे. याच नोव्हेंबर महिन्यात आता 2 नोव्हेंबरला इंडसनी 23 वर्ष पूर्ण केली आहेत प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर डायग्नॉस्टिक्समध्ये आणि 14 नोव्हेंबरला वर्ल्ड डायबिटीस डे साजरा केला जातो आणि त्याच्यावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत एक मान्यवर आलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे या चर्चासत्रामध्ये. मला सरांबद्दल अधिक माहिती द्यायला आवडेल. डॉक्टर उदय फडके, MBBS, MD, DNB, MNAMS, DM, एंडोक्रिनिओलॉजी, फेस फेलो अमेरिकन कॉलेज ऑफ एंडोक्रोनॉलॉजी. त्याचबरोबर सर एंडोक्रोनॉलॉजी अँड डायबिटीस डिपार्टमेंटचे डायरेक्टर आहेत सह्याद्री हॉस्पिटल्स. सरांनी अनेक वर्ष डायबिटीसचं प्रिव्हेन्शन आणि डायबिटीसचं मॅनेजमेंट ह्याच्यावर अनेक वर्ष प्रॅक्टिस केलेली आहेत. बऱ्याच वेळा डायबिटीसबद्दल शंका कुशंका असतात, अधिक माहिती हवी असते आणि ती माहिती पोचावी म्हणून हा एक प्रयत्न आपण करतो आहोत. आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न हा आहे की डायबिटीस म्हणजे काय आणि त्याच्याबद्दल जरा थोडीशी विस्तृत जर का माहिती देऊ शकलात तर आमचे जे इंडसाईट आहेत, त्यांचे मित्रमंडळी आहेत, नातेवाईक आहेत, तर त्यांना ते समजणं सोपं होऊन जाईल. सो हा प्रश्न अगदीच प्रस्तुत आहे. बऱ्याचशा लोकांना डायबिटीज किंवा मधुमेह म्हणजे रक्तातली साखर वाढली असं एक फक्त वाटत असतं. हे बहुतांशी हे खरंच आहे, कारण त्याचं प्राथमिक लक्षण हे तेच आहे की रक्तातली साखर वाढते. पण केवळ त्यापुरता हा आजार मर्यादित नाही आहे. तर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळी जी इंधनं येतात खाण्याच्या स्वरूपात, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या साखरी, स्टार्च ज्याला आपण कार्बोदकं म्हणतो, किंवा प्रोटीन्स किंवा चरबी म्हणजे फॅट, हे 3 महत्त्वाचे स्रोत आहेत. हे शरीरात आत आल्यानंतर शरीराला जी काही ऊर्जा लागते वेगवेगळ्या क्रियांसाठी ती ह्या 3 गोष्टींमधनं मिळते आणि प्राथमिकदृष्ट्या ती ह्या कार्बोहायड्रेट्समधनं मिळते, म्हणजे शुगर्समधनं मिळते. बरोबर. त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टींचं एकूण संकलन जे आहे शरीरामध्ये की व्यवस्थित त्याचं जागच्या जागी ते कुठे गेले पाहिजेत हे 3 घटक, त्याचं विघटन कसं झालं पाहिजे, त्यातनं ऊर्जा कशी तयार झाली पाहिजे, मग एक्स्ट्रा ऊर्जा असेल तर ती स्टोअर कुठे करता येईल, साचवली गेली पाहिजे. एखाद दिवशी आपण खात नाही, रात्रभर खात नाही, मग त्यावेळेला काय आपले शरीर बंद नाही पडत, ती साठवलेली ऊर्जा चालू राहते. ह्यासाठी जे काय एकूण फॅक्टरी बनवलेली आहे शरीराने, ह्या 3 गोष्टी घेऊन त्या आयदर त्यातनं ऊर्जा निर्माण करायची किंवा ती साचवून ठेवायची वेगवेगळ्या ठिकाणी, मग ती चरबीत असो, मसल्समध्ये असो, लिव्हरमध्ये असो. आणि हे सगळ्यात करणारं एक प्रमुख हॉर्मोन जे आहे प्रमुख, ते आहे इन्सुलिन. हे इन्सुलिन आपल्या स्वादुपिंडात म्हणजे पॅनक्रियाजमध्ये बनतं आणि मग जेवढी गरज शरीराला आहे त्यानुसार ते तिथनं स्वादुपिंडामधनं ते तयार होतं, शरीरात पसरतं आणि वेगवेगळ्या पेशींमध्ये ते काय करतं तर ती रक्तातली जी साखर वाढलेली आहे आपण खाल्ल्यानंतर, करेक्ट, ती बरोबर त्या पेशींमध्ये आत घेऊन जातं आणि त्या पेशींमध्ये तिथनं ऊर्जा निर्माण होते आणि जर काही उरलं तर ती साचवली जाते. सो इन्शुलिन तयार होणं आणि इन्शुलिनची परिणामकारकता असणं ह्या 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत डायबिटीसमध्ये, नॉर्मल माणसामध्ये. ह्यात जर बिघाड झाला तर ही सगळी प्रक्रिया बिघडते. मग रक्तात साखर तर येते, आपण खात असतो काही जे त्यातनं, पण ती साखर आता रक्तातनं बाहेर नाही पडू शकत, ती रक्तातच अडकून पडते. कारण बाहेर जाण्यासाठी जो मार्ग आहे तो हा इन्सुलिनचा मार्ग आहे. बरोबर. ते जर काम करत नसेल किंवा ते तयारच होत नसेल तर ती रक्तात अडकते. मग रक्तात अडकलेली जी साखर आहे ती सगळ्या अवयवांपर्यंत पोचते.
मग रक्तात वाहिन्या ज्या आहेत त्याच्यात अडथळे निर्माण होतात. तिथला जो रक्तप्रवाह आहे, उदाहरणार्थ मेंदूला जाणारा, डोळ्यांना जाणारा, किडनीला जाणारा, तिथे अडथळा निर्माण होतो आणि कालांतराने, एका दिवसात कधीच हे होत नाही, पण 5 वर्षांनी 10 वर्षांनी त्या अवयवाच्या कामकाजामध्ये त्रुटी निर्माण होतात आणि मग त्यावेळेला मग किडनी फेल होणं, डोळ्यांचा म्हणजे नजर अंधुक होणं किंवा काय नपुसकत्व, हे अशा जे पायाची जळजळ, हे सगळं कालांतराने हळूहळू ते सगळे अवयव डॅमेज झाले की होतं. पण प्राथमिक त्यातला प्रॉब्लेम असा आहे की हे इन्सुलिन त्याची तयार होण्याची प्रक्रिया आणि त्याचं जे कामाचं जी इफेक्टिव्हिटी आहे, परिणामकारकता आहे, ती नष्ट होणे, याच्यातनं सगळा हा डायबिटीस येतो. सो प्राथमिक शुगर, पण ह्या सगळ्याच गोष्टी म्हणजे कोलेस्ट्रॉल, म्हणजे फॅट, प्रोटीन, सगळ्या गोष्टी त्याच्यात अफेक्ट होतात आणि फायनली ऑर्गन्स डेव्हलप ला गडबड होते. सो बरेच लोक म्हणतात मला काहीच त्रास नाही, कारण सुरुवातीचे 5-10 वर्ष जोपर्यंत एखादा अवयव खराब होत नाही तोपर्यंत काहीच त्रास होत नाही. करेक्ट. तो एकदा अवयव खराब झाला की मग सगळी गडबड सुरू होते. असं ते थोडक्यात त्याचं स्वरूप आहे डायबिटीसचं. आणि डायबिटीसचे काही वेगवेगळे प्रकार आहेत का आणि ते कसे ओळखायचे सर? प्रकार वेगवेगळे आहेत, पण मुख्य कारण त्यातले हे 2च आहेत. ओके. की आयदर इन्शुलिन शरीरात कमी तयार होतं किंवा तयार होतं पण ते परिणामकारक नसतं. पहिल्या प्रकाराला आपण म्हणतो इन्शुलिन डेफिशियन्सी आहे, तयारच होत नाही आहे. आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतो आपण इन्शुलिन रेझिस्टन्स आहे, म्हणजे तयार होतं आहे पण त्याच्या कामात एक प्रकारची बाधा, अडथळा निर्माण झालेला आहे. आता ह्या दोघांचं प्रमाण किती कमी अधिक असेल या 2 घटकांचं, उदाहरणार्थ लहान मुलांमध्ये अगदी डायबिटीस होतो, त्यांच्यामध्ये ऑलमोस्ट 0वरती जातं इन्शुलिनचं प्रमाण. म्हणजे 1 डोस जर इन्शुलिनचा त्यांना मिळाला नाही तर त्यांच्या जीवावर बेतू शकतं. वेअर जे आपण प्रौढांमध्ये डायबिटीस बघतो त्यांच्यात असं नाही होत की बुवा एक औषध माझं आज मिस झालं की लगेच मला हॉस्पिटलमध्ये जायला लागेल, तसं नसतं. सो कमी अधिक प्रमाणात हे 2 जेव्हा घटक असतात, पूर्ण इन्शुलिन नाही आहे तर त्याला आम्ही टाईप 1 डायबिटीस म्हणतो. आपल्या इथे जे प्रौढांमध्ये आढळतो त्याच्यात कमी पण असतं इन्शुलिन आणि परिणामकारकता पण कमी असते. सो रेझिस्टन्सही असतो, डेफिशियन्सी पण असते, मिक्स्ड असतं. मग प्रेग्नन्सीमध्ये, गर्भारपणामध्ये काही इतर हॉर्मोन्स तयार होतात. आपलं जे प्लॅसेंटा किंवा वार म्हणतात ज्याला, तिथे बाळाला प्रोटेक्शन मिळावं म्हणून काही हॉर्मोन्स तयार होतात, पण त्यांनी ह्या इन्शुलिनची परिणामकारकता आईच्या कमी असते, कमी होते. आणि मग आईलाच जर काठावर डायबिटीस असेल आणि मग गर्भारपण आलं तर हे जे सगळे आतमध्ये नवीन प्रक्रिया सुरू झाल्या आहेत त्यामुळे तो एकदम डायबिटीस उफाळून येतो. किंवा तुम्ही बघत असाल आता कोविडमध्ये पर्टिक्युलरली ही काही औषधं दिली गेली स्टिरॉइड्ससारखी लांब काळापर्यंत, अशा काही औषधांनी किंवा सायकॅट्रीमधल्या काही औषधांनी ब्लड शुगर्स वाढू शकतात. ट्रान्सप्लांट म्हणजे एखाद्या अवयवाचं प्रत्यारोपण झाल्यानंतर एक प्रकारचा डायबिटीस निर्माण होतो, किंवा इतर काही हॉर्मोनचे आजार आहेत त्याच्यामुळे डायबिटीस निर्माण होतो. किंवा कधीकधी जर तुम्ही बघितलं असेल तर एखाद्या माणसाला वारंवार पोटात दुखण्याचा आजार असतो, अटॅक्स येतात, पॅनक्रियाटायटिस म्हणतो आपण त्याला. बरोबर. पॅनक्रियास ग्रंथीच खराब होते त्यांची. बरोबर. म्हणजे जो बेसिक स्त्रोत आहे जिथं इन्शुलिन बनायला पाहिजे तोच जर गेला तर त्याच्याहीमुळे डायबिटीस होतो. सो असे वेगवेगळ्या प्रकारचे डायबिटीस आहेत, पण त्या सगळ्यांचं शेवटी आतमधलं गणित हेच आहे की इन्शुलिन तयार होतं आहे का आणि त्याची परिणामकारकता आहे का. म्हणजे इतरही अनेक घटक आहेत पण हे 2 सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे याचं जिस्ट आहे की ती इन्शुलिन तयार होते का आणि त्याची परिणामकारकता काय. करेक्ट, अगदी बरोबर. आणि शेवटी सगळ्याचा परिणाम शरीरावरती एकच, अवयव खराब होणे, जर आपण काळजी घेतली नाही तर. करेक्ट. त्यामुळे प्रकार तुम्ही काहीही म्हणा, मग काही लोकांना म्हणायला आवडतं नाही मला अमुक प्रकारचं आहे, ठीक आहे म्हणा तुम्ही, पण त्याला एक शास्त्रीय थोडंसं महत्त्व आहे एवढंच. पेशंटच्या दृष्टीने महत्त्व काय आहे की माझं डायबिटीस नियंत्रणात आहे की नाही आणि माझे सगळे अवयव शाबूत आहेत की नाही. मग त्याला तुम्ही 1 म्हणा का 2 म्हणा का 87 म्हणा, हे माझ्या दृष्टीने गौण आहे. त्याचा फरक पडत नाही. फरक पडत नाही. तुम्ही हे करा
तर सगळेच प्रोटेक्ट होतील. त्याला नाव काही द्या तुम्ही, ओके. ते नाव देणं आमच्यासाठी आहे, कारण मग त्यानुसार To थोड्या understand. ट्रीटमेंट्स बदलतात, बघण्याची पद्धत बदलते. पेशंट फार अडकून त्याच्यात बसू नयेत की टाईप सांगा, त्यांनी काही होत नाही. आणि मी बऱ्याच वेळा असं बघितलं आहे की विशेषतः गर्भार स्त्रियांमध्ये हो की त्यांना पहिले काही डायबिटीस वगैरे नसतो, हो, अचानक त्यांना तो शुगर हाय तोच मी सांगितलं तुम्हाला की प्रेग्नन्सीमध्ये जे बदल होतात शरीरात ते बाळाच्या प्रोटेक्शनसाठी होत असतात. आणि त्यातला एक बदल असा आहे की आईच्या शरीरात इन्शुलिन रेझिस्टन्स, जो मी तुम्हाला म्हणलं, परिणामकारकता कमी होणं, हा प्रकार वाढतो. म्हणजे बाळाला ती शुगर सतत नीट पुरत राहते, कारण बाळ खात नसतं. आई खाईल तेव्हा जर बाळ खायला लागलं तसं नाही चालत. बाळाची ग्रोथ चालू असते भराभर 9 महिने, बाळाला 24 तास काहीतरी पोषण लागत असतं, आईनी खावं अथवा न खावं. मग हा जो सप्लाय मेंटेन करायचा जर असेल तर आईच्या शरीरात शुगर थोडीशी वाढायला लागते, तरच ती पलीकडे पास ऑन होईल. बरोबर. आईच्या शरीरात इन्शुलिन रेझिस्टन्स जास्त होतो. आणि मग ज्यांना ऑलरेडी काठावर डायबिटीस आहे त्यांच्यात तो पटकीने दिसतो. प्रेग्नन्सी संपली की तो खाली येतो, पण नंतर परत येऊ शकतो त्यांना, कारण त्यांना तर एकदा होऊन गेलेलंच आहे काहीतरी. नंतर परत येण्याची शक्यता असते, जास्त भरपूर असते. शक्यता असते, भरपूर शक्यता असते. असं म्हणलं जातं की भारत ही डायबेटिकची कॅपिटल आहे. ह्याच्यात कितपत तथ्य आहे? आणि सर, जसं तुम्ही आत्ता एक उल्लेख केलात की कोविडमुळे कॉम्प्लिकेशन्स भरपूर झालेत किंवा त्याच्या ट्रीटमेंटमुळे, आणि त्याच्यानंतर पण असं निदर्शनास आलं आहे किंवा माझ्या वाचनात आलं आहे की लोकांना डायबेटिक नव्हते पण नंतर डायबिटीस डिटेक्ट झाला आहे. त्याच्यात कितपत तथ्य आहे? सो राजधानी याच्यात काही वाद नाही. म्हणजे आता 2-3 राजधान्या आहेत खरं सांगायचं तर डायबिटीसच्या, पण लोकसंख्येच्या दृष्टीने जर बघितलं तर प्रामुख्याने आपण आणि चायना, कारण आपली लोकसंख्याच खूप मोठी आहे. करेक्ट. पण अमेरिकेतही डायबिटीसचं प्रमाण भरपूर आहे. किंबहुना आता हे जे आखाती देश आहेत तिथेही प्रचंड प्रमाण आहे डायबिटीसचं, पण त्यांची लोकसंख्या कमी आहे, त्यामुळे ॲक्च्युअल नंबर्स आपल्यापेक्षा कमी आहेत. आपल्याकडे खूप आहेत. आपण जर इथे बघितलं तर शहरांमध्ये साधारण जे प्रौढ जनता जी आहे त्यांच्यातल्या काही शहरांमध्ये पर्टिक्युलरली 15 ते 16% लोकांना डायबिटीस आहे. आणि काठावरती ज्यांना आपण काय प्री डायबिटीस म्हणू ते प्रमाण तेवढंच आहे. आणि किंबहुना जेवढे रुग्ण आपल्याला माहिती आहेत तेवढेच रुग्ण आपल्याला अजून ज्ञात नाही आहेत, कारण त्यांचे टेस्टच झालेले नाहीत. करेक्ट. असं सगळं ते प्रकरण आहे. आणि भारतामध्ये प्रचंड आहे. तुम्ही कोविडचा जो उल्लेख केलात त्याच्यात 2 गोष्टी आहेत. नक्की काही थिअरीज अशा आहेत की कोविड व्हायरस जो होता त्याचं जे सगळं आत जाऊन ते जे काय गडबड करायचा त्याच्यातलं त्याचं एक जागा जाऊन बसण्याची, म्हणजे हे पॅनक्रियाजमधले जे इन्शुलिन तयार करणाऱ्या ज्या पेशी आहेत आणि सगळं एकूण जे आहेत तिथे ते गडबड होत होते. त्यामुळे डिरेक्टली कोविडमुळे झालेले डायबिटीस पण आम्ही बघितले. पण बऱ्याच अंशी काय झालं की कोविड झाला तेव्हा लोकांनी पहिल्यांदा खरं टेस्ट केले आपल्या नीट. नाही तर आधीच असं काहीतरी जनरल काहीतरी व्हायचं, असं नीट टेस्टिंग होत नव्हतं. बरोबर. कोविड झाला, काहीतरी सिरियस झालं, मग नीट टेस्टिंग केल्या गेल्या त्याच्यात आढळलं. आणि असं बरेचदा आढळलं की तो ॲक्च्युली आधीच आहे 6 महिने, तो काय आज झालेला नाही आहे. त्यामुळे काही अंशी बरोबर आहे की कोविडमुळे वाढीला लागला, काही लोकांना नव्याने झाला, पण मग काय आता व्हायला लागले सगळेच लोक मला डायबिटीज नव्हता, मला कोविडनेच झाला, याच्यातही पूर्णपणे तथ्य नाही. ओके. कारण आपल्या इथे तसंही कोविडशिवाय देखील भरपूर डायबिटीस आहे. आणि शेवटी मी म्हणलं तसंच आहे, तुम्ही म्हणा काही त्याला, तुम्ही त्याला कोविडमुळे म्हणा किंवा नका म्हणू, तुम्हाला करायचं तेच आहे. शेवटी शरीराला तेच होणार आहे, तुम्हाला तेच करायचं आहे. मग इतकं कशाला त्याच्यावरती कात्याकूट झाला असेल कोविडमुळे. आज काय करायचं आहे? शुगर्स कंट्रोल करायचे आहेत, ब्लड शुगर्स व्यवस्थित ठेवायचे आहेत, अवयव डॅमेज होऊ नये ना हे टाळायचं आहे. मग तो झाला कशामुळे याला एक अकॅडमिक महत्त्व राहतं फक्त. करेक्ट. तुम्ही म्हणताय की 15 ते 16% लोकांना ऑलरेडी आहे. एक्झॅक्टली. आणि 15 ते 16% लोक ऑन द वर्ज आहेत. ऑन द वर्ज आहे. म्हणजे 30 ते 32% म्हणजे खूप मोठा नंबर आहे सर. खूप मोठा नंबर आहे.
माझा प्रश्न त्याच्याच अनुषंगाने आहे की डायबेटीस होण्यापूर्वीची लक्षणं काय आहेत आणि ती ओळखायची कशी? डायबिटीज जेव्हा होतो ना तेव्हा बरेचदा तरी आपण जर एकूण सर्वसामान्यपणे स्टॅटिस्टिक्स बघितलं तर खूप कमी लोकांना ॲक्च्युली त्रास होतो. काय 5-10% लोकांना कळत असेल वरनं की अरे मला काहीतरी होतं आहे. मग ती सिम्पटम्स म्हणजे काय की मग खूप दमल्यासारखं वाटणं, म्हणजे काम जरी जास्त नाही झालं तरी दमछाक खूप होणं, लघवीला वारंवार जायला लागणं, तहान खूप लागणं, खूप भूक होणं, काही कारणाशिवाय वजन कमी होणं, हातापायाला मुंग्या येणं, नपुसकत्व, हे त्यातले टिपिकल सिम्पटम्स. पण हे सिम्पटम्स बहुतांशी लोकांना शुगर भरपूर जरी वाढली असली तरी येत नाहीत. मग ते जखम बरी होत नाही आहे वगैरे असे जे हिस्टॉरिकली सांगितलं जातं हे फार कमी लोकांमध्ये दिसतं ॲक्च्युली. बरेचदा आढळतं की काहीतरी कारणासाठी आता तुम्ही हे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चालवता, तुम्ही बघत असाल माणूस येतो टेस्ट करतो, अरे हे कुठनं आलं, काही नाही आहे मला, असंच डायबिटीसचं निदान बहुतांशी वेळेला होतं. मी आता त्याच्याकडेच येणार होतो की बऱ्याच वेळा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपला माणूस येतो आणि त्याच्या शुगर्स खूप वाढलेले असतात. बरोबर आहे. आणि तो म्हणतो अरे मला काहीच नाही आहे. करेक्ट. आणि तो म्हणतो नाही मी बहुतेक काल जिलबी खाल्ली असेल किंवा काहीतरी गोड खाल्लंय आणि त्यामुळे हे असं असेल तर तुम्ही परत चेक करा. करेक्ट. असं होतं. बरोबर. म्हणूनच मी हा प्रश्न तुम्हाला विचार. अगदी बरोबर आहे. सो बहुतांश वेळेला डायबिटीस हा असाच ॲक्सिडेंटली निदर्शनाला येतो आणि म्हणूनच ज्या वेळेला समाजामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती एखादा जर आजार असेल, आपण आत्ता बोललो ना 16% जवळजवळ, म्हणजे मग सिम्पटमसाठी किंवा लक्षणं येईपर्यंत आपण थांबणं हे बरोबर नाही आहे. तर अशा वेळेला इनफॅक्ट प्रिव्हेंटिव्ह डायग्नॉस्टिक्सचा खूप महत्त्वाचा रोल येतो की तुम्ही स्क्रीनिंग टेस्ट करायला पाहिजे एका विशिष्ट पॉप्युलेशनची, की ज्यांच्यामध्ये आपल्याला असं वाटतं आहे की डायबिटीस आढळण्याचे चान्सेस जास्त आहेत, अशानी टेस्ट करायला पाहिजेत आधीच प्रिव्हेंटिव्ह. म्हणजे त्याचं महत्त्व किती हेच मी विचारणार होतो. ते रेग्युलरली किती केलं पाहिजे सो साधारण आणि त्याची फ्रिक्वेन्सी काय असायला पाहिजे? अगदीच. आता कसं आहे की पाश्चात्य देशांमध्ये हा आजार साधारणतः तुम्ही बघितलात 55ला येतो वय. अनेक वर्ष भारताचा असा साधारण अनुभव आहे 1 दशक अलीकडे, म्हणजे 45. आणि आता जर तुम्ही बघितलं तर 30शीत खूप कॉमनली. त्याला एक सर्वसामान्य किंवा सर्व स्वीकृत अशी काही एक रेकमेंडेशन नाही आहे. ओके. पण माझं मी तुम्हाला मत सांगतो, जर आपल्या घरात डायबिटीस असेल, आपण भारतीय आहोत सगळेच, आपल्या घरात डायबिटीस असेल, एखादी मुलगी म्हणजे स्त्री गर्भारपणासाठी प्रयत्न करत असेल किंवा एखादा मुलगा किंवा माणूस पर्टिक्युलरली ज्याचं वजन जास्त आहे, ज्याची एकूण जीवनशैली बैठी आहे, पोट सुटलं आहे, अशा लोकांनी तर 30शी नंतर 100% एकदा तरी टेस्ट केलीच पाहिजे. मग एकूण बाकीचे रिस्क फॅक्टर्स बघता, मग घराण्यात आहे का, मग कितपत त्याची हालचाल आहे, मग काय 1-2 वर्षातनं 3 वर्षातनं तरी करत राहिलं पाहिजे. पण पूर्वी आपण असं सांगत नव्हतो की 30शीला सुरू करा, पण आता आम्ही अगदी नियमित सांगतो आहे. कारण लहान मुलांमध्ये आम्ही डायबिटीज बघतो आहे. लहान म्हणजे 10 आणि 12 वर्ष. बापरे. हो. म्हणजे टाईप 2 डायबिटीस. होय. तो टाईप 1 नाही, लहान मुलांमधला नाही, जाडीमुळे होणारा. बापरे. 10व्या आणि 12व्या वर्षी जर बघायला लागलो आहे तर ते 30शीलाही काही अर्थ राहत नाही असं वाटायला लागतं. सो जी लहान मुलं आमच्याकडे पेरेंट्स घेऊन येतात की ह्यांचं बघा वजन वाढतं आहे, त्यांना आम्ही बघतो त्यांचं कोलेस्ट्रॉल, त्यांच्या शुगर्स जरी खूप ॲबनॉर्मल नसल्या तरी त्या वयासाठी ते ॲबनॉर्मल आहेत. त्या ॲडल्टसारख्या आहेत. म्हणजे ऑलरेडी तो 35-40 वर्षाच्या माणसाला जशा असायला पाहिजे तशा त्या आत्ता आहेत 10-12 वर्षातच. करेक्ट. अगदी फ्रँक डायबिटीस नसला तरी म्हणजे ह्या माणसाला आत्तापासूनच काहीतरी आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप रेग्युलर केलं तर तो खूप अर्ली स्टेजला किंवा होण्यापूर्वीच त्याचं निदान होऊ शकतं. 100%. आणि जे काही असे आजार आहेत ना की ज्यांच्यामध्ये लवकर निदान होणं
हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यापैकी एक डायबिटीस आहे. कारण जेवढं तुमचं निदान लवकर तेवढं तुमची काळजी लवकर सुरू घेतली जाते, म्हणजे तुम्ही काळजी घ्यायला लागता शरीराची, तेवढं कॉम्प्लिकेशन व्हायला जे चान्सेस आहेत ते खूप कमी होतात. म्हणजे साधारणतः मला हे सांगू शकाल का की डायबेटीस जो माणूस असतो, डायबेटिक झालेला म्हणजे डायबेटीस झालेला डायबेटिक माणूस, त्यांनी PP फास्टिंग आणि HbA1c जी काही टेस्ट आहे बरोबर, त्या किती फ्रिक्वेंटली करायला सो सुरुवातीला आपण बोलल्याप्रमाणे ओबीज किंवा लठ्ठ मुलं असतील, आता पाळीत येताना प्रॉब्लेम्स दिसतात मुलींमध्ये, त्यांनी तर त्याच वयात करावं. पण मी म्हणतो किमान 30शीत सुरुवातीचा रिपोर्ट कम्प्लिटली नॉर्मल असेल, मे बी 2-3 वर्षातनं एकदा, पण जरा जर काठावरती असेल तर मिनिमम वर्षातनं एकदा, मिनिमम वर्षात 100%. आणि 40शी नंतर तर मी नक्की सांगेन की अगदी हमखास दरवर्षी. आणि मला असं विचारायचं आहे की डायबेटीसमुळे कॉम्प्लिकेशन्स तुम्ही जे आत्ता उल्लेख केला ते कॉम्प्लिकेशन्स काय काय होतात सो प्रत्येक आणि कुठल्या कुठल्या अवयवांवरती होतात? प्रत्येक अवयवावरती जिथे जिथे रक्त पोचतं तिथे तिथे साखर पोचणार, कारण ती रक्तवाहिन्यांमध्येच फिरते. करेक्ट. आणि तिथे ती साखर पोचली आणि तिथेच साचायला लागली की त्या अवयवाचं जे काम आहे त्याच्यात बिघाड होतात. एकतर रक्तपुरवठा कमी होतो, करेक्ट, आणि साखर एखाद्या जागी साचायला लागली की जे काही तिथे बायोकेमिकल प्रक्रिया ज्या होतात त्यामुळे आतलं कामकाजात बिघाड होतो. मग मेंदूमध्ये होतो. उदाहरणार्थ काय तर स्ट्रोक्स होतात, किंवा एक प्रकारचा बधीरपणा येतो. सातत्याने शुगर वाढलेली किंवा असं वर खाली होत असेल तर माणूस असा बधिरल्यासारखा वाटतो, त्याला उमजत नाही, आकलन त्याचं नीट होत नाही, ज्याला आपण डिमेन्शिया म्हणतो त्या लेवलपर्यंत जात नाही, पण असा मंद वाटतो. किंवा आपल्या ज्या ब्रेनमधनं येणाऱ्या काही क्रेनियल नर्व्स आहेत, उदाहरणार्थ डोळ्याच्या हालचाली होतात, त्या हालचालींमध्ये गडबड होऊ शकते, म्हणजे तिरळेपणा येऊ शकतो, डबल दिसायला लागू शकतं. मग डोळे जर बघितले तर डोळ्याचा जो नेत्रपटल आहे, रेटिना म्हणतात, त्याच्यावरती ब्लिडिंग झालं तर दृष्टी जाऊ शकते. मग महत्त्वाचं म्हणजे हार्ट आहे. सो हार्ट अटॅक्स किंवा हार्टचं पंपिंग नीट न होणं, ज्याला हार्ट फेलियर म्हणतात. मग किडनी आहे, किडनी काम करायची कमी होते. लिव्हरमध्ये चरबी साचायला लागते. म्हणजे जे एखादा माणूस मद्याचं जर अतिरेक करत असेल तर जे होईल ते अल्कोहोल न पिता ओबेसिटी अँड डायबिटीसमध्ये लिव्हरमध्ये परिणाम होतो, ज्याला आपण नॅश किंवा नॉन अल्कोहोलिक स्टेटोपेटाइटिस म्हणतो. सो तो परिणाम एक होतो. नपुसकत्व येणं, स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी न राहणं, हातापायात जळजळ, मुंग्या येणं, मग जखमा, कारण रक्तपुरवठा नीट होत नाही, अशा वेगवेगळ्या गोष्टी एक 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 करत ते येत राहतात. आणि तुम्ही विचार करा, जर हे एकत्र यायला लागलं 10 वर्षाने तर मग भयंकर अवस्था खराब होते. कारण काय काय करणार तुम्ही, आणि आता ते मागे कसं नेणार हा प्रश्न आहे. म्हणून त्याला ते सगळं जी काय ट्रीटमेंट आहे ही प्रतिबंधात्मक आहे. झाल्यानंतर मी उद्या बघीन, नाही जमत. मग काय, मग अँजिओप्लास्टी करा, मग बायपास करा, मग असं करा, पण त्यांनी तो ऑर्गन जो गेला तो परत कुठनं आणणार तुम्ही. आणि असं काय किडनी काय रोज थोडीच बदलता येते, अशी इतकी इझिली थोडीच बदलता येते. सो हे सगळं प्रतिबंधात्मक आहे, होऊ नये म्हणूनच आहे. इथेच सगळी गडबड होते. हा एकूणच क्रॉनिक केअरची मारामारी आहे की आज काही नाही ना मला, तुम्ही आज मला कशाला हे सगळं सांगताय. करेक्ट. उगाच घाबरवताय तुम्ही मला. बरोबर आहे काही अंशी, पण का घाबरवतोय? कारण आम्ही ते पुढचे बघतो रोज, तुम्ही नाही बघितलेले, तिथे तुम्ही जाऊ नयेत म्हणून तुम्हाला काळजी घ्यायची. पण ते आता ह्युमन ब्रेन असा आहे, जोपर्यंत होत नाही काही तोपर्यंत बघू चालू जरा काहीतरी. तुम्ही सांगताय हे मी अनुभवू शकतो, किंवा गेले 23 वर्ष आम्हाला हा अनुभव येतोय. बरोबर. काही नसताना का करायचं प्रिसाईज, किंवा म्हणजे तो राक्षस भीत्यापोटी ब्रह्मरा, की मला भीती वाटेल आणि ते माझ्या मागे येईल, असं लोकांची मानसिकता आहे. आणि तुम्ही सांगता त्याच्याप्रमाणे गेले 23 वर्ष आम्ही म्हणजे इंडस जे कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपचं महत्त्व आणि जागरूकता लोकांमध्ये पसरवतोय. बरोबर आहे, त्याचं महत्त्व अधोरेखित होत आहे थोडक्यात. अगदी 100%.